प्लांट वॉटर रिलेशन, काय रिलेशन आहे, काय संबंध आहे याचा. ठीक आहे. प्लांट मध्ये पाण्याचा प्रवाह कसा जाते, कोणती कोणती प्रोसेस असते. एक असते डिफ्युजन, डिफ्युजन प्रोसेस, आणि एक कोणती असते आणि दुसरी कोणती असते ऑस्मोसिस. ठीक आहे. डिफ्युजन प्रोसेस काय काम करते, ऑस्मोसिस प्रोसेस काय काम करते ते आपण बघणार आहोत. मग डिफ्युजन मध्ये काय होते, पॅसिव्हेटेड, पॅसिव्हेटेड डिफ्युजन. डिफ्युजन मध्ये काय होते, पॅसिव्हेटेड डिफ्युजन. ठीक आहे. यामध्ये एनर्जी रिक्वायर्ड नाही, एनर्जी रिक्वायर्ड करणार का नाही, एनर्जी नॉट रिक्वायर्ड, एनर्जी नॉट रिक्वायर्ड, एनर्जी रिक्वायर्ड करणार का नाही करणार. मग याच्यामध्ये काय असते, जे काही प्रोटीन्स असते, ठीक आहे, वनस्पतीमध्ये जे काही प्रोटीन्स असते, जे काही केमिकल्स असते पाण्यामध्ये, ते काय करतात, ते केमिकल्स कसे करतात, मूव्ह करतात, कसे वनस्पतीमध्ये जातात, त्या प्रोसेसला आपण काय म्हणू, ते सर्व आपण टॉपिक बोलणार आहोत. ठीक आहे. मग काही कॅरियर प्रोटीन्स असतात. कोणते प्रोटीन्स असतात, कॅरियर प्रोटीन्स असतात, लक्षात ठेवा. कॅरियर, कॅरियर प्रोटीन्स, कॅरियर प्रोटीन्स काय काम करतात, कॅरियर प्रोटीन्स, कॅरियर प्रोटीन्स काय काम करतात, हेल्प इन अ ट्रान्सपोर्ट ऑफ, हेल्प इन अ ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स, लक्षात ठेवा, इन ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स. जे काही केमिकल सबस्टन्स आहे, फूड सबस्टन्स आहे, ते काय करते, ते पाण्यामधून वनस्पतीच्या आतमध्ये, ठीक आहे, जे एपिडर्मल लेअर आहे त्याच्या आतमध्ये नेण्यास कॅरियर प्रोटीन्स हे डिफ्युजन प्रोसेसने काम करतात. ठीक आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट काय बघा, दुसरा पॉइंट काय आहे, प्युरिन प्रोटीन. प्युरिन प्रोटीन्स काय म्हणतात बघा, प्युरिन्स, प्युरिन्स प्रोटीन्स, प्युरिन प्रोटीन्सचं काय म्हणणं आहे, प्युरिन प्रोटीन्स काय असते, लार्ज पोर्स फाउंड इन मेम्ब्रेन, लार्ज पोर्स फाउंड इन मेम्ब्रेन. जे काही वनस्पतीची एपिडर्मल लेअर आहे, त्या एपिडर्मल वर असे मोठे मोठे पोर्स, ठीक आहे, असे असतात एपिडर्मल लेअरवर. ठीक आहे. मोठे मोठे स्पोर्स असतात आणि हे स्पोर्स म्हणजे प्युरिन प्रोटीन्स असते. त्यांचं वर्क काय असते बघा, त्यांचं वर्क असते आउटर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स. म्हणजे कुठं प्रेझेंट असते, हे प्रेझेंट एपिडर्मल लेअरवर पण असते आणि आउटर मेम्ब्रेन ऑफ, outer membrane of mitochondria and plastids. ते जे काही ऑर्गेनल आहे, त्या ऑर्गेनलच्या आउटर लेअरवर पण मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिडच्या आउटर लेअरवर पण काय असते, प्युरिन्स प्रोटीन्स असते. ठीक आहे. हे सर्व डिफ्युजन पोर्शन मध्ये भाग घेण्यासाठी हे सर्व प्रकार आहेत. ठीक आहे. हे सर्व टाइप्स आहे, प्युरिन प्रोटीन्स आहे, कॅरियर प्रोटीन्स आहे, हे सर्व डिफ्युजन प्रोसेस मध्ये वर्क करणारे एक प्रकार आहे, एक सबस्टन्स आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय म्हणताय, आणखी प्युरिन्स प्रोटीन्स आणखी कुठं प्रेझेंट आहे, प्युरिन्स प्रोटीन्स हे काही बॅक्टेरियामध्ये पण, बॅक्टेरियाच्या आउटर लेअरवर पण राहते. ऑन द मेम्ब्रेन ऑफ सम बॅक्टेरिया, ऑन द मेम्ब्रेन, ऑन द मेम्ब्रेन ऑफ सम बॅक्टेरिया, ऑन द मेम्ब्रेन ऑफ सम बॅक्टेरिया, काही बॅक्टेरियाच्या आउटर लेअरवर पण काय असते, प्युरिन्स प्रोटीन्स असते, हे डिफ्युजनचं काम करत असते. ठीक आहे. लिहा लवकर, स्क्रीनशॉट काढा, लिहा किंवा स्क्रीनशॉट काढा. नंतर लक्षात घ्या. नंतर काय म्हटलं, ऍक्वापोरिन्स. डिफ्युजन प्रोसेस मध्ये आणखी एक पोरिन्स म्हणजे काय, स्पोर्स असते. काय असते, स्पोर्स असते. कोणता स्पोर्स असते, ऍक्वा, ऍक्वा मीन्स वॉटर. ठीक आहे. ऍक्वापोरिन्स,
पोरीस. हायड्रोपोरिस पण म्हणू शकतो याला. ठीक आहे, हायड्रो मीन्स वॉटर, हायड्रोपोरिस पण म्हणू शकतो. ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर चॅनल. ऍक्वापोरिसचं काम काय असते? ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर चॅनल. ठीक आहे, काय ट्रान्सपोर्ट करते? वॉटर चॅनल. आता वॉटर चॅनल काय आहे? वॉटर चॅनल जी काही कोणत्याही ऑर्गनची इपिडर्मल लेअर आहे. ठीक आहे, त्या इपिडर्मल लेअरवर काय असते? से ब्रिज असते, ब्रिज. ठीक आहे, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे सेलची. ठीक आहे, आता हे आउटर लेअर आहे, आउटर सरफेस, सेलचा आउटर सरफेस. ठीक आहे, आणि हे काय आहे? इनर सरफेस, इनर सरफेस. आता काय करणार? वॉटर ट्रान्सपोर्ट करणार. वॉटर कोणा ट्रान्सपोर्ट करणार? वॉटर चॅनल्स, चॅनल्स. ठीक आहे, असे चॅनल्स असणार, असे ब्रिज असणार. त्या थ्रू वॉटर हे आउटर कंडिशन टू इनर कंडिशन अँड इनर कंडिशन टू आउटर कंडिशनला हे ट्रान्सपोर्ट होऊ शकते विथ द हेल्प ऑफ ऍक्वापोरिस मीन्स वॉटर चॅनल. ओके, लक्षात ठेवा. नंतर काय म्हटलं आहे? यामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये काही सबस्टन्स ट्रान्सपोर्ट होतात, काही वॉटर ट्रान्सपोर्ट होतात, मिनरल ट्रान्सपोर्ट होतात, केमिकल ट्रान्सपोर्ट होतात. या ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये होत असताना, ट्रान्सपोर्ट होत असताना, ठीक आहे, जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, काय असते? प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. मग प्लाझ्मा मेम्ब्रेन हे कसं असते? हायड्रोफोबिक पण असते आणि हायड्रोफिलिक पण असते. ठीक आहे, हेड आणि टेल पोर्शन असते. ठीक आहे, प्लाझ्माइशन. ओके, इनर कंडिशन. ठीक आहे, हे जे इनर कंडिशन टू आउटर कंडिशन जे काही ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम होणार, त्या ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम कशा पद्धतीने होणार हे लक्षात ठेवा. त्याच्या पहिले अगोदर मी पोलर आणि नॉन पोलर बद्दल गोष्ट केली. ठीक आहे, त्यामध्ये काही केमिकल सांगतो. एक आहे पोलर, पोलर अँड सेकंड आहे नॉन पोलर. किंवा हे मिटवतो. पोलर अँड नॉन पोलर. ठीक आहे, पोलर अँड नॉन पोलर. पोलर मध्ये काय आहे बघा? सोडियम आयन अँड क्लोराइड आयन. पोलर मध्ये काय आहे? सोडियम आयन अँड क्लोराइड, क्लोराइड आयन. ओके, आणि नॉन पोलर मध्ये काय आहे? न्यूक्लिओसाइड्स अँड अमाइनो ऍसिड. न्यूक्लिओसाइड्स अँड अमाइनो ऍसिड, अमाइनो ऍसिड. ठीक आहे, जे काही अमाइनो ऍसिड्स राहील त्यांचे जे हेवी पोर्शन राहील सर्व काय येणार? नॉन पोलर येणार. आणि सोडियम आणि क्लोराइड जो आयन येणार तो पोलर पोर्शन राहणार. ठीक आहे, आता बघा यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये होणारी जी ट्रान्सपोर्टिंग सिस्टम आहे, ते प्लाझ्मा मेम्ब्रेन जी ट्रान्सपोर्टिंग सिस्टम, प्लाझ्मा मेम्ब्रेन, मेम्ब्रेन जी काही ट्रान्सपोर्टिंग सिस्टम आहे, ट्रान्सपोर्टिंग सिस्टम कशा पद्धतीची असते मी ऑनलाईन क्लासमध्ये सांगितलं आहे. ऑनलाईन क्लास आपले झाले नाही केमिस्ट्री, त्याच्यामध्ये मी सुरुवातीच्या क्लासमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला एक सांगितलं होतं युनिक कोड आहे का लक्षात? युनिक कोड, युनिक कोड. सेकंड काय असते? सेकंड असते सिम कोड, सिम कोड 11 मध्ये पण सांगितलं वाटतं मी. आणि थर्ड आहे अँटी कोड. हे खूप महत्त्वाचं आहे ट्रान्सपोर्टिंग सिस्टम साठी. ठीक आहे, आता युनिपोर्ट मध्ये काय म्हटलंय बघा? हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ठीक आहे, हा जो सेल आहे, ठीक आहे, त्या सेल मध्ये काय होत आहे? हे जे मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेन मध्ये काय होत आहे? आउटसाइड टू इनसाइड. ए साइड आहे आणि दुसरी काय आहे? बी साइड आहे. ठीक आहे, ए साइड टू बी साइडला जे काही ट्रान्सपोर्टिंग सिस्टम होत आहे, त्या ट्रान्सपोर्टिंग सिस्टम कोणत्या साइडने होत आहे? एकाच साइडने. ठीक आहे, आउटसाइड, आउटसाइड टू इनसाइड, इनसाइड. जे काही वॉटर मॉलिक्यूल, सबस्टन्स, केमिकल सबस्टन्स, न्यूट्रिशन फूड मटेरियल सबस्टन्स जे काही ट्रान्सपोर्ट होत आहे वन साइड. ओके, ओनली वन डायरेक्शनल. ठीक आहे, इफ अ प्रोटीन इट इज हेल्प्स इन अ युनिडायरेक्शनल ट्रान्सपोर्ट ऑफ वन सबस्टन्स दॅट इज कॉल्ड एज युनिपोर्ट. ठीक आहे, एक सबस्टन्स एका बाजूने जर एका डायरेक्शनने जर ट्रान्सपोर्ट होत असेल तर त्याला आपण युनि म्हणजे सिंगल, पोर्ट म्हणजे ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, एका साइडला ट्रान्सपोर्ट होत आहे. सिम्पोर्ट काय म्हटलं आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये
काय म्हटलेलं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये ए प्रोटीन आणि बी प्रोटीन, ए प्रोटीन आणि बी प्रोटीन हे एकाच दिशेने पण दोन मार्ग आहेत. ठीक आहे, एकाच दिशेने पण दोन मार्ग आहेत. ठीक आहे, याला बाय डायरेक्शनल म्हणू आपण. काय म्हणू, बाय डायरेक्शनल. ठीक आहे, वन साइड बाय डायरेक्शनल. If a protein is a helps in a bidirectional transport of a two substance, एकाच वेळेस दोन सबस्टन्स हे आउटर लेअर टू इनर लेअरला ट्रान्सपोर्ट होत असेल, प्रोटीन ट्रान्सपोर्ट होत असेल, तर त्याला आपण सिम्पोर्ट असं म्हणू. ठीक आहे. थर्ड बघा, अँटीपोर्ट मध्ये काय म्हटलं आहे, जो काही मेम्ब्रेन आहे, काय आहे, मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन आहे, त्या सेल मेम्ब्रेन मधून, ठीक आहे, ए प्रोटीन हे आउटसाइड टू इनसाइड येत आहे, ए प्रोटीन, आणि बी प्रोटीन इनसाइड टू आउटसाइड जात आहे, म्हणजे क्रॉस ट्रान्सपोर्ट होत आहे. इथं वन डायरेक्शनल आहे, बाय डायरेक्शनल आहे, पण वन साइड आहे. ठीक आहे, इथं सिंगल डायरेक्शन आहे तरी पण वन साइडच आहे, पण इथं काय होत आहे, क्रॉस ट्रान्सपोर्ट होत आहे. एका साइडनी आतमध्ये पण येत आहे आणि दुसऱ्या साइडनी बाहेर पण जात आहे. ठीक आहे, ए प्रोटीन outer condition to inner condition transported, and B protein inner condition to transported to outer condition. ठीक आहे, B protein याला आपण काय म्हणू, याला आपण अँटीपोर्ट म्हणू. बघा काय म्हटलं आहे, if a protein helps in a transport of two substance but opposite direction, that is called as antipode. ठीक आहे, जे काही सबस्टन्स आहे, जे काही प्रोटीन्स आहे, ते कसं ट्रान्सपोर्ट होत आहे, opposite direction, totally opposite direction, that is called as antipode. ठीक आहे, म्हणजे ट्रान्सपोर्टिंग सिस्टमच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये युनिपोड, सिम्पोड, अँटीपोड लक्षात ठेवायचं. याचं एक्झाम्पल बघा, याचं एक्झाम्पल काय आहे, एक्झाम्पल फर्स्ट युनिपोडचं एक्झाम्पल काय बघा, प्लांट वॉटर्स मध्ये प्लांटच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये युनिक डायरेक्शननी, ठीक आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये एका डायरेक्शननी थोडं सांगा, बोर्ड नाही दिसला तर. शांत बसून क्लास करताय तुम्ही. अरे प्रेझेंट आहे का क्लासमध्ये तुम्ही, हो सर. मग हो, तर मग तुम्हाला दिसताय का बोर्ड, ते तर सांगायचं ना. अर्धा बोर्डवर तुम्ही शिकवत आहोत तर तुम्ही सांगत पण नाहीये. एवढा बोर्ड दिसत आहे ना तुम्हाला. थांबवू क्लास, नाही सांगायचं, मी डबल बोलतो. ठीक आहे, चालू करू आणखी. ठीक आहे, फर्स्ट जे युनिपोर्ट आहे, त्या युनिपोर्ट मध्ये एक्झाम्पल काय दिलेलं आहे, कॅल्शियम थ्रू द प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन. ठीक आहे, म्हणजे काय होते, कॅल्शियम आयन जे असतात, ठीक आहे, जे काही कॅल्शियम आयन असतात ते युनिपोर्ट मध्ये, ठीक आहे, युनिपोर्ट मध्ये कॅल्शियम आयन, ठीक आहे, कॅल्शियम आयन हे युनिपोर्ट मध्ये ट्रान्सपोर्ट होत असतात. सेकंड सिम्पोर्ट, सिम्पोर्ट मध्ये काय होते, सोडियम आयन अँड ग्लुकोज. ठीक आहे, सोडियम आयन अँड ग्लुकोज कुठं ट्रान्सपोर्ट होत असते, सिम्पोर्ट ट्रान्सपोर्ट कुठं होत असते, तर इंटेस्टाईन, इंटेस्टाईन लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बॉडीचा पार्ट, त्यामध्ये सोडियम आयन अँड ग्लुकोज ट्रान्सपोर्ट होत असते. नंतर हे कॅल्शियम जे सांगितलं आहे ट्रान्सपोर्ट, युनिपोर्ट जे ट्रान्सपोर्टिंग सिस्टम असते आपल्या ह्युमन बॉडीमध्ये, इंटेस्टाईन मध्ये सोडियम आणि ग्लुकोज होत असते. तर युनिपोर्ट जे डायरेक्शन आहे ते डायरेक्शन कुठं होत असते, सॅक्रोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता सॅक्रोप्लाझ्मिक रेटिक्युलम तुम्हाला माहिती आहे, सॅक्रो सांगा बरं, सॅक्रो म्हणजे तुमच्या मसल्स मध्ये जे सेल्स आहेत, त्या मसलच्या सेल मधलं जे काही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल त्याला आपण सॅक्रोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. ठीक आहे, नंतरचं जे आहे अँटीपोड, अँटीपोड कुठं होते, सोडियम अँड पोटॅशियम पंप. ठीक आहे, हे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह मध्ये विचारते. ठीक आहे, जे काही सेटची जी काही पेपर असते, आमच्या ज्या टीचर्सला जे काही पेपर असते, ठीक आहे,
ज्यांनी MSc क्लिअर केल्यानंतर सेट नेट एक्झाम देते त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. तर तुम्हाला नीट मध्ये पण हा क्वेश्चन येते, इम्पोर्ट जे डायरेक्शनल ट्रान्सपोर्ट होते, जे अपोजिट डायरेक्शनल ट्रान्सपोर्ट होते, सॉरी अँटीपोर्ट जे अपोजिट डायरेक्शनल ट्रान्सपोर्ट होते, त्याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शन मध्ये आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टिंग सिस्टम मध्ये काय चालते, तर सोडियम पोटॅशियम पंप होतं अपोजिट डायरेक्शन. काय सोडियम अँड पोटॅशियम पंप होत असते. ठीक आहे. मग किती सोडियम अँड पोटॅशियम पंप होते, 1 ATP एनर्जी रिलीज इन 3 सोडियम इनसाइड अँड 2 पोटॅशियम आउटसाइड. हे लिहून घ्या. ठीक आहे. आताच्या आता लिहा बघा, एक एटीपी जेव्हा ब्रेकडाऊन होते, ठीक आहे, एक एटीपी जेव्हा ब्रेकडाऊन होते म्हणजे एनर्जी रिलीज होते. काय होते, एनर्जी रिलीज होते. आणि एनर्जी रिलीज झाल्याबरोबर, ठीक आहे, इनसाइड मध्ये, आउटसाइड तो इनसाइड मध्ये 3 सोडियम येतात. किती येतात, 3 नंबर ऑफ सोडियम हे अँटीपोड डायरेक्शन येत असतात. ठीक आहे. आणि 2 नंबर ऑफ पोटॅशियम, ठीक आहे, 2 नंबर ऑफ पोटॅशियम हे आउटसाइडला जातात. म्हणजे बॉडी मधून पोटॅशियम किती जातात, 2 नंबरनी बाहेर जातात आणि 3 नंबरनी सोडियम आतमध्ये येतात. ठीक आहे. एक एटीपी रिलीज झाल्यानंतर. ओके, हे पण लक्षात ठेवा, लिहून घ्या. ट्रान्सपोर्टिंग सिस्टम मध्ये, प्लांट्स मध्ये आणखी ट्रान्सपोर्टिंग सिस्टम हो, ट्रान्सपोर्ट इन प्लांट, ट्रान्सपोर्ट इन प्लांट काय काय ट्रान्सपोर्ट होते, वॉटर, मिनरल्स, आणखी फूड. ठीक आहे. फूड, वॉटर, मिनरल्स अशा पद्धतीचे जे काही मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स आपल्या बॉडीमधून ट्रान्सपोर्ट होत असतात. मग याच्यामध्ये पण लॉंग ट्रान्सपोर्ट आणि शॉर्ट ट्रान्सपोर्ट हे 2 प्रकार आहेत. ठीक आहे. शॉर्ट ट्रान्सपोर्ट आणि सेकंड असते लॉंग ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. काय असते शॉर्ट ट्रान्सपोर्ट, शॉर्ट ट्रान्सपोर्ट पटापट जवळजवळ असते, त्याला त्या ट्रान्सपोर्टिंगला शॉर्ट ट्रान्सपोर्ट. शॉर्ट ट्रान्सपोर्ट मध्ये काय असते, जेव्हा डिफ्युजन होते मेम्ब्रेन मधून, काय होते, डिफ्युजन प्रोसेस होते. ठीक आहे. डिफ्युजन जे काही फूड मटेरियल्स आहे, जे काही मिनरल्स, वॉटर, जे काही लेअर आहे, ते डिफ्युजन होते आपल्या एपिडर्मल लेअर मधून प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून आतमध्ये, त्याला आपण शॉर्ट ट्रान्सपोर्ट पण म्हणतो. ठीक आहे. फर्स्ट. सेकंड काय आहे, सेकंड बघा, सेकंड आहे सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग. सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग. आपल्या सेल मध्ये काय असते, सायटोप्लाझम जेल असते, ठीक आहे, फ्लुइड असते. स्ट्रीमिंग म्हणजे हालचाल करणे. ठीक आहे. ते काय होते, हालचाल करते, काही ऑर्गॅनिल्स मधून पण ट्रान्सपोर्ट होत असते. ठीक आहे. सायटोप्लाझम मध्ये काय असते, स्ट्रीमिंग होत असते. आणि ह्या स्ट्रीमिंग मध्ये काही मॉलिक्यूल जे आहे आपल्या सेल मधले, ते पण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रान्सपोर्ट होत असतात. त्यालाच आपण शॉर्ट ट्रान्सपोर्ट मध्ये ह्या गटामध्ये टाकत असतो. ठीक आहे. लॉंग ट्रान्सपोर्ट काय आहे, लॉंग ट्रान्सपोर्ट मध्ये वस्कुलर बंडल, ठीक आहे. आता वस्कुलर बंडल तर तुम्हाला माहितच आहे, तुम्हाला शिकवू सांगा किती वेळा तरी शिकवलं बघा. वस्कुलर बंडल काय आहे, वस्कुलर बंडल आहे झायलम सेल अँड फ्लोएम सेल. झायलम सेल अँड फ्लोएम सेल. झायलम सेल हे लोअर कंडिशन टू हायर कंडिशनला काय ट्रान्सपोर्ट करते, वॉटर करते. आणि फ्लोएम सेल हे हायर कंडिशन टू ऑल ओव्हर ऑफ बॉडी काय ट्रान्सपोर्ट करते, मिनरल्स नाही, फूड मटेरियल्स मीन्स ग्लुकोज डायरेक्ट. ओके. आणखी याच्यामध्ये काय होत असते, ट्रान्सलोकेशन. ठीक आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर एखादा पोर्शन ट्रान्स होणे, ठीक आहे, बदल घडणे. ठीक आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. मग याच्यामध्ये बघा, एक ऍक्टिव्ह प्रोसेस असते आणि पॅसिव्ह प्रोसेस असते. ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये
जे काही मटेरियल्स ट्रान्सपोर्ट व्हायचे आहे, ठीक आहे, बॉडीमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू, मग काही जे मिनरल्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स किंवा जे काही फूड मटेरियल्स आहेत त्या ट्रान्सपोर्टिंगला एटीपी जनरेट होते, ठीक आहे, जनरेट होते किंवा त्याचा यूज होते, ठीक आहे, एटीपीचा. त्याला आपण काय म्हणू, ऍक्टिव्ह प्रोसेस. म्हणजे इथे एनर्जी लागत आहे ना, ऍक्टिव्ह प्रोसेस त्यालाच म्हणू. पॅसिव्ह प्रोसेस म्हणजे जिथं एटीपीचा वापर होत नाही, ठीक आहे, नो एटीपी, त्याला आपण काय म्हणू, पॅसिव्ह प्रोसेस. ठीक आहे. आता बघू पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह प्रोसेस काय असते. क्लिअर आहे तुम्ही पूर्ण. पॅसिव्ह प्रोसेस, ठीक आहे, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टिंग आणि एक आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टिंग. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टिंग, ठीक आहे. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टिंगला आपण सुरुवातीलाच पॉइंट म्हटलं होतं. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टिंगला काय म्हणताय, नो एटीपी रिक्वायर्ड. नो एटीपी रिक्वायर्ड, ठीक आहे, पहिलाच पॉइंट आहे, नो एटीपी रिक्वायर्ड. एटीपीची गरज आहे का, नाही आहे. आणि ऍक्टिव्ह मध्ये एटीपी आर रिक्वायर्ड. एटीपी आर रिक्वायर्ड. पहिला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. दुसरा डिफरन्स, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टिंग सिस्टम कसं होत असते, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ लेव्हल. हायर वरच्या दिशेपासून हायर कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. खूपच आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ लेयर, ठीक आहे. याच्याच ऑपोजिट ऍक्टिव्ह मध्ये काय म्हटलं आहे, ऍक्टिव्ह मध्ये काय म्हटलं, कॅन टेक्स प्लेस अगेन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. कॅन टेक्स प्लेस अगेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रेडियंट. म्हणजे हे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन पण जाऊ शकते, परंतु कॉन्सन्ट्रेशनच्या अपोजिट पण जाऊ शकते आणि लॅटरल पोझिशन मध्ये पण हे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टिंग सिस्टम चालू शकते. लॅटरल पोझिशन, ठीक आहे, हा जो मेम्ब्रेन आहे याच्या लॅटरल पोझिशन मध्ये पण चालू शकते. कॅन प्लेस अगेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रेडियंट, किंवा जे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे ते लोअर कॉन्सन्ट्रेशन पासून वरती पण जाऊ शकते आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या अपोजिट म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन पण येऊ शकते. म्हणजे ऑल ओव्हर बॉडी, म्हणजे ऑल साइड कॉन्सन्ट्रेशन मध्ये ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टिंग सिस्टम चालू शकते. सर्व नंतर थर्ड पॉइंट काय म्हटलं आहे, थर्ड पॉइंट म्हटलं आहे नॉट सेन्सिटिव्ह टू फॅक्टर लाईक टेम्परेचर. नॉट सेन्सिटिव्ह टू factor like temperature, factor like temperature, and inhibitor, ठीक आहे. कोणत्या पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये एखाद्या टेम्परेचर असेल, टेम्परेचर मुळे समजा, वारा समजा, किंवा कोणत्या इन्सेक्ट मुळे समजा, कोणताही फरक पडत नाही. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये कोणताही अडथळा येत नाही. परंतु ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय होते, व्हेरी सेन्सिटिव्ह टेम्परेचर एज वेल एज इन्हिबिटर. बघा लक्षात ठेवा, व्हेरी सेन्सिटिव्ह temperature as well as inhibitor. ठीक आहे. म्हणजे टेम्परेचर पासून आणि अदर रेजिस्टन्स पासून, अदर स्पेसिस पासून पण या ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टिंगला धोका असते. कारण इथं काय होत असते, इथं एटीपी रिक्वायर्ड होत असते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टिंग म्हणतो. ठीक आहे. एटीपी रिक्वायर्ड होता म्हणजे एनर्जी रिलीज होत आहे. म्हणजे एनर्जी रिलीज असेल तेव्हाच फूड तयार होईल ना, ट्रान्सपोर्ट मटेरियल होईल ना, मग त्यावेळेस काय राहणार, सेन्सिटिव्ह पोर्शन. ठीक आहे. तर हा डिफरन्स आहे. 3 पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा पॅसिव्ह साठी आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टिंग साठी. ठीक आहे.